मंडळी. आणि हे तुळशीचं वृंदावन आणलेलं आहे. काल ॲक्च्युली तुळशीचं रोप मला मिळालं, पण मग दिवस मावळला होता, मग त्याच्यामुळे मी काय हात नाही लावला परत रात्री झाडांना. मग आज सकाळी जाऊन ते आपल्याला घेऊन यायचं आहे आणि लावायचं आहे. तर आता सकाळ झालेली आहे. माझ्या घरातले भरपूर कामं पेंडिंग आहेत. इकडे विशाल बघा चाय टोस्ट खात आहेत. निघाले ऑफिसला. ठीक आहे. त्यांचं टिफिन बनवून दिलेलं आहे. इकडे बनवलेली आहे दोडका डाळ आणि इथे आहे चपाती. चहा बनवून घेतला आहे माझ्यासाठी एक्स्ट्रा आणि त्यांना चहा टोस्ट नाश्ता दिला आहे करायला ना. आपलं बाळ झोपलेलं आहे इथे. हे बघा बाळ झोपलं आहे. विशालने मस्त देवपूजा करून घेतलेली आहे. आता मग आज कामाला जाणार कसं वाटतंय? लवकर येणार ना पण आज? ठीक आहे चालेल. तर आता दुपार झालेली आहे आणि खूप जास्त ऊन आहे बाहेर. मी कपडे सुकवले होते सकाळी, तर ते कपडे आत्ताच काढून आणले आणि माती घ्यायला जायचं आहे मला तुळस लावण्यासाठी. पण काय होतं आहे, दुपार खूप जास्त होती. आर्विश माझ्या मागे होता. सकाळपासून उठल्यापासून तो माझ्या मागेच होता. त्याला घेऊन नाही गेली मग, कारण कसं आहे तिकडं आतमध्ये जायचं आहे थोडं माती आणण्यासाठी. तर मग त्याला घेऊन गेली तर मग भीती वाटते, कारण ऊन भरपूर झालेलं आहे आणि अडचणीचं ठिकाण आहे तुम्हाला तर माहिती आहे. त्यामुळे मग त्याला नाही घेऊन गेली. म्हटलं जाऊ दे, थोडं उशीर होईल तुळस लावायला, चालेल. पण मग तो झोपल्यानंतरच जाईल असं विचार केला. आणि आता तो झोपला आहे, पण ऊन खूप आहे बाहेर. तर थोडं अजून अर्धा एक तास बघते आणि मग माती घ्यायला जाईल आणि तुमच्यासोबत पण ती शेअर करेल मी कुठून माती आणते. ॲक्च्युली ही मातीपेक्षा ना जी अशी खोदलेली माती असते ना शेतातली, ती हवी आहे मला. तर मावशीचं शेत इथेच आहे, पण इथे समोर पण ना आहे माती, छान माती ती पण. तर मग ती घेऊन येईल मी. आणि अजून म्हणाल तर आर्विशला जस्ट झोपवलं आणि जेवण केलं मी. त्याला भरवलं वगैरे, झोपवलं, तुम्हाला दाखवते. आणि एकदम हवेशीर मस्त झोपला आहे जोळीमध्ये. थांबा दाखव. तर इकडे बघा आर्विश मस्त झोपलेला आहे जोळीत. कशावरती हात करून झोपला आहे. गरम काय घाम बिम काहीच नाही आलेलं. बघा थोडं तसं काय वाटलं असतं तर मध्ये टाकलं असतं फॅनच्या इथे, मध्ये झोपवलं असतं इकडे सोफ्यावरती. पण मग आतमध्ये बघा फॅन असंच चालू आहे तरी पण. इकडे झोपला आर्विश. विशाल सकाळी गेले. ॲक्च्युली दिवसभर काय मन नव्हतं लागत, गेले ते कामाला. आता मग बोलले थोड्या वेळात निघतो मी आरती. म्हटलं ठीक आहे 4-5 वाजेपर्यंत निघा, मग कसं घरी पण लवकर येतील. आणि मला अजून एक गोष्ट आज करायची आहे, पण मला कळत नाही आज पॉसिबल होईल की नाही होईल, सांगता येत नाही. बघू. मी बाईंना पण फोन केलेला आहे. जर बाई आल्या माझ्यासोबत तर नक्की जाईल मी. मार्केटला जायचं आहे मला, मसाला बनवायचा आहे खरं तर. मिरची आणायची आहे. ताई हसतात तिकडनं मला, त्यांना माहिती आहे ना व्हिडिओ चालतात म्हणून, तर हसतायत त्या. शेजारी माझे नवीन शेजारी. तर असं. आणि मिरची बनवायची मला 1 किलोचीच बनवायची आहे, कारण मी लास्ट इयर मसाला नव्हता बनवला, तर मग तो संपला आहे. तर मग तेच लाल तिखट बनवायचं आहे घरचं. आणि मला माहिती आहे आता काय काय वस्तू लागतात वगैरे. तसं बाई पण असतील माझ्यासोबत, तर त्या पण मला सांगतील काय घे काय नको घेऊ म्हणून. आणि गेल्या वर्षी बाईंनी बनवलं होतं त्याच मला मसाला पुरवत होते खरं तर इतक्या दिवस. आणि घरामध्ये फक्त आता एवढाच मसाला राहिलेला आहे. तर म्हटलं आता इगतपुरीमध्येच आहे तर मी कधीही बनवू शकते, म्हणून मग आता मसाला बनवून घेते मी. आज बघू, मिरची घेऊन येईल. ते परत त्यांची देठ काढलेली पण असते, एक देठाची पण मिरची असते. तर बघूया विदाऊट देठ, म्हणजे देठ काढलेलीच मिरची घेऊ आपण. म्हणजे तिला फक्त उन्हात सुकवायचं आणि दळायला द्यायचं गरम मसाल्यासोबत. असं असेल. मग तुम्हाला प्रोसेस दाखवेल मी कसं करते गरम मसाला. आणि म्हणजे किती प्रमाण घ्यायचं आहे मसाल्याचं ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर बघू आज संध्याकाळी झालं पॉसिबल तर ठीक आहे, नाही तर मग डायरेक्ट उद्या सकाळीच होईल. पण आज मला तुळस लावायचे ते तर मी पूर्ण काम करून घेते. आणि बघू मसाल्याचं काय होतं. मिरची आणायला गेली तर नक्की तुमच्यासोबत शेअर करेल मी ती गोष्ट. चला आता थोडा वेळ आराम करते आणि मग संध्याकाळी भेटते तुम्हाला. संध्याकाळी आराम नाही भेटणार मला झाडांना पाणी घालायचे, कपडे फोल्ड करून ठेवायचे, असे माझे कामं चालूच असतील. तर चला पण थोडा वेळ बसते आणि मग बोलते तुमच्यासोबत. तर आता माझं अंगणामध्ये पाणी मारून झालेलं आहे, हे बघा. आणि ही आबोली तर खूप छान फुलते आता. छान वाटतं ना ओलं ओलं केलेलं, मस्त मातीचा सुगंध येतोय.
तर मंडळी आता पाणी मारून झालंय माझ्या अंगणामध्ये आणि आता माती घ्यायला जाईल खरं तर. आणि चला कुठून माती आणते तुम्हाला पण दाखवते. ॲक्च्युली पाटी वगैरे नाही आहे, मग बकेट घेऊन जाईल आणि बकेटमध्येच घेऊन येईल माती, कारण आपली कुंडी मोठी आहे. तर बघू आता किती वेळा आणावं लागते, किती माती बसते तिच्यामध्ये. चला, आणि रोप पण आणलेलं आहे मी, रोप तुम्हाला दाखवते. इकडे बघा गाय वासरू आलंय. ती गाय काळी आहे आणि वासरू पांढरे आहे. त्या आरूची मम्मा ना आरू आहे ना. पांढरा वाईट आहे, वाईट. वासरू आणि गाय आली ना. ए आरवी, हे गावडी मारेल ग, नको नको नको. पेरूचं तोडलं तू तर. ती बघा त्याची आई आणि ते कसं चाललंय मस्त. ती मारायला धावते पण लगेच शिंग करते. चल जाऊ घेऊन. याला घेते का तू हाताला. चालले मी आता. इथेच जी खेकडे असतात ना, त्यांनी माती काढलेली असते, ती माती घ्यायची आपल्याला. मावशींनी सांगितलं असं, खेकड्यांनी उकरलेली माती ना तशी. माझं वासरू आहे पांढरा वासरू. पांढरा आहे. हळू उडू थोडं, जंप नको करू. वासरू आहे ना तू मम्माचं. हिरवळ आहे सगळीकडं, भीती वाटते ऍक्च्युली. आरुषला घेऊन आले ना. आरू असं मस्ती नको करू. पप्पांनी बघितलं तरी ओरडते. ही जी माती आहे ना, ही जमिनीतूनच काढलेली, म्हणजे जे वारुळ असतं ना, वारुळाची माती आहे, ती घेऊया आपण. आरुष सर लांब होईल. काय नसेल ना ग. ही माती घेतली बघा एवढी, आणि ही जी खेकडे असतात ना त्यांच्या वारुळातली माती आहे. ती अशी साईडला करून ठेवतो, मग ती उचलून घेऊन जायची. आणि वैदू बोलते तुला जाम जड होणार आहे, तर बघू. मला अगं आयफोन गेला का नाही, पोरग आहे ना. काटा आहे सरळचा. मला पाडशील, तू पडशील. जा दीदीच्या हाताला, जा दीदीच्या. दीदी याला घे, हळू हळू जा. काहीच नाही वाटत ते मला. तर एवढी माती आणली आहे बघा, आणि जड आहे ती खूप. माती जड असते. मला वाटलं ना तेवढी जड असेल, पण खूप जड आहे. बघू आरुषने काय उद्योग केला. त्याला पहिले धुवावं लागेल स्वच्छ. पाईप परत चालू करावं लागेल पाणी. वृंदावन स्वच्छ धुवून घेते पाण्याने. तर ही जी माती आहे ना, ही विरघळते लगेचच. मग पहिले वृंदावन मध्ये पाणी भरून घेतलंय आणि मग ही माती टाकायची अशी. हे बघा. काय काढ तू, हात काढ. बंद करू का पाणी आता. भरलंय ना पूर्ण. झाली का इतर. टाक बाबू, टाक माती. या ती पटापट खाली बसती. काय करायचे. टाक. अगं पटापट खाली बसती. ही माती ना ह्याच्यामध्ये फक्त अशी बसवायची खाली, आणि ती पूर्ण चिखल होतंय आणि बसते ती भिजल्यानंतर. हे बघा. आणि ही कशी वारुळातली माती आहे ना, ती पटकन विरघळते आणि लगेच बसते.
वरतून मी माती टाकते ती खाली बसते, असं झालंय. तर मंडळी, ती जी माती आता आहे ना ती आपण वृंदावनामध्ये भरली आहे. सर्व माती बसली आहे, फक्त 2च हे राहिल्यात. ती पण ती माती म्हणजे कसं सॉफ्ट होईल आतमध्ये, त्याच्यानंतर ती पण टाकायची आपल्याला. म्हणजे असं पूर्ण मातीचा थर बसेल एकदमच. आणि पाण्यामध्ये भिजते ती सध्या. एवढी माती बसली वृंदावनमध्ये, एवढं छोटं वृंदावन वाटतं आणि माती किती जास्त बसली त्याच्यामध्ये असं. तर बघू आता, अजून 5 मिनटं लागेल, बघू. तर मंडळी, मी इकडे पप्पांकडे आलेली आहे, कारण आमच्या इथे काकी आहेत त्या वारल्या आहेत. तर मग मला आत्ताच माहिती पडलं, तर मी ते काम करत होते सगळं, त्याच्यात ते सोडून मग तसंच इकडे आली मी आता. बाबा आले, बाबा हो, गई बाबा, हां, बाबा आले. बाबा छान आहे, करडक बाबा छान आहे. तर मी इकडे पप्पांकडे आलेली आहे, कारण मला माहिती पडलं काकी वारल्यात म्हणून. आमच्या ढेंगळे काकी म्हणून होतात कॉलनीमध्ये, खूप छान होतात. तर वारल्यात, तर तेच मग जाऊन आलो आम्ही तिकडे. जायचं बाई परत, चला. नाही, मी जस्ट घरी आलेली आहे आणि माझा मूड खूप जास्त ऑफ आहे, कारण त्या काकी ज्या गेल्यात त्या जवळच्याच होत्या. म्हणजे बोलणं बसणं असायचं आमचं नेहमी, जेव्हा मी इथे राहायचे तेव्हा. जेव्हा पण मी इगतपूरला यायचे तेव्हा त्या माझ्याशी बोलायच्या, आणि मला ते कळालं तेव्हापासून खूप वाईट वाटतंय. मग माझा मूडच ऑफ झाला होता पूर्ण. आता मी घरी आले, जस्ट दिवाबत्ती केली आणि माती भिजवली होती, म्हणून मग तुळशीचं रोप आणलं होतं मी, ते लावून दिलं. पण मी काही शूट नाही केलं ते सगळं करताना, कारण इच्छाच नाही होते माझे. असं मला वाईट वाटतंय थोडंसं, कारण माझ्याशी नेहमी बोलायचं त्या काकी. तर आता दिवा वगैरे लावला, ते दाखवते तुम्हाला. हे बघा, तुळशीचं रोप मी लावलेलं आहे, आणि पाणी अजून पण माती भिजवण्यासाठी. त्याच्यामध्ये अगरबत्ती लावली मी, पडेल रे. आणि इथे छोटासा दिवा लावला आहे, जो दिवा मी आणला होता तो. तर मी अशी साधी सिंपल पूजा केली, थोडं हळदी कुंकू वाहून. हे बघा, कारण मग रोप कसं काढून ठेवलेलं होतं, आणि मग आता जर रोप लावलं नसतं ना तर सकाळपर्यंत सुकून गेलं असतं. मग ते तसं नको व्हावं म्हणून मग मी काय केलं, त्याच्यात तर रोवून दिलं ते तुळशीचं रोप. आणि बघू आता, चला घरातलं आता आवरते. आणि मला मार्केटला जायचं होतं, पण माझा काही प्लॅन तो सक्सेस नाही झाला. ठीक आहे, चला हो, आता डायरेक्ट उद्याच बोलेल तुमच्यासोबत मी.